ही केस आम्हाला हरिद्वारवरून आली होती. त्या मुलीने कॉल केला होता की घरात जरा प्रॉब्लेम्स चालले आहेत, खूप विचित्र गोष्टी होत आहेत, तर तुम्ही येऊन बघाल का काय होतं. की माझे वडील ते एकदा बँकेत गेले, बँकेतनं सगळे पैसे काढले आणि ते पैसे कुठे गेले काहीच माहिती नाहीये. मला आठवत नाही मी साईन केलेली. 2-3 लोक आली आणि केस ठोकली, ह्या माणसाने आमचे पैसे घेतलेत. हरिद्वारला गेलो, तिथे बसलो, बघितलं काय होतंय आणि एनर्जी सापडल्या तिथे इन्व्हेस्टिगेशन. आता गंगा किनारी ते अघोरी आणि हे ते खूप जास्त स्ट्रॉंग असतात ते. सो त्यांना तो एक कोणतरी माणूस असं सापडला होता ज्यांनी त्या वशीकरणने ह्यांचं माइंड अख्खं कॅप्चर केलं होतं, एवढं की ही डिड नॉट नो की त्याच्यावरती तो प्रॉब्लेम येतोय. सडलेला कुबट उंदीर मेल्यानंतर कसा वास येतो ना, तसं किचनच्या बाहेरच्या साईडने वास येत होता. आम्ही म्हटलं हा एकदम असा नाकात घुसत होता इतका वास. जाऊन बघतोय काय तिथे आहे का, काही पडलंय का, काहीच नाही. आम्ही हे ब्लॉक केलं. 2 वर्षांनी ज्या व्यक्तीने केलं होतं शी पास्ट अवे. नमस्कार मित्रांनो, कटिंग बाय मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपल्या पॉडकास्टवर पुन्हा एकदा इंडियन पॅरानॉर्मल टीमचे सदस्य अक्षदादा आज आपल्या सोबत आहेत. अक्षदादा, तुझं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. तू जेव्हा पण येतोस तेव्हा तुझे अनुभव आम्हाला ऐकायला खूप आवडतात. तर आज आपण कोणत्या अनुभवांवर बोलणार आहोत? आज एक अनुभव असा आहे जो दिल्लीचा आहे. म्हणजे ती व्यक्ती आता दिल्लीमध्ये आहे, पण तेव्हा हरिद्वारला होती. आता आपण हरिद्वार, ऋषिकेश असं म्हटलं की फार पावन आणि देवभूमी आहे. तिकडे काय असेल असं की लोकांना काय त्रास होऊ शकतो का, असा विचार येऊ शकतो. आजूबाजूला एवढं सगळं देवाचं आहे आणि हरिद्वार तर देवांची भूमी म्हणतात त्याला. सो ही केस आम्हाला हरिद्वारवरून आली होती. त्या मुलीने कॉल केला होता की घरात जरा प्रॉब्लेम्स चालले आहेत, खूप विचित्र गोष्टी होत आहेत, तर तुम्ही येऊन बघाल का काय होतं. काय चाललंय नक्की तुम्ही सांगा. की माझे वडील तेव्हा की आमच्याकडे बरंच आमची एक फॅक्टरी होती. ते शीट मेटल प्लास्टिकचे ते असतात ना, ते रूफिंग वाला. सो त्याची ती फॅक्टरी होती त्यांची. आणि माझी फॅक्टरी आहे, घर आहे आमचं, मोठं गार्डन वगैरे सगळं छान घर होतं आमचं. वडिलांकडे पण पैसे होते बऱ्यापैकी. ते एकदा बँकेत गेले, बँकेतनं सगळे पैसे काढले आणि ते पैसे कुठे गेले काहीच माहिती नाहीयेत. बापरे. आणि वडिलांना आठवत पण नाहीये की हे गेले आणि त्यांनी पैसे काढले. त्यांनी पासबुक बघितलं की अरे आपले किती 4-5 लाख आहे, किती एक्झॅक्ट फिगर आठवत नाही. 2013ची गोष्ट आहे ती, 2013-14ची. की पण मोठी रक्कम होती, 5-1 लाख तरी असेल. की 4-5 लाख त्यांनी काढले आणि गेले कुठे म्हणून ते बँकेत गेले विचारायला की बाबा हे गेले कुठे माझे पैसे. ते विड्रॉल दिसतोय, कॅश मध्ये विड्रॉल दिसतोय, कुठे गेले. की हे काय तुम्ही साईन करून तर दिलं पाहिजेत म्हणून, तुम्हीच तर विड्रॉल केलेली आहे, साईन तुमची आहे, सगळं आहे, सगळं होतं. कॅमेरामध्ये पण दाखवतं की तेच साईन करत होते, त्यांनीच तिथे दिलं, त्यांनीच कॅश हातात धरली आणि तिकडनं बाहेर निघाले. ते म्हणतात मला नाही आठवत मी आलेलो, मला आठवत नाही मी साईन केलेली. आणि जर मी ते पैसे काढले माझ्याकडे असायला पाहिजे, गेले कुठे, कोणाकडे गेले, काहीच पत्ता नाही. आणि ते शोधतायत, इथे तिथे बघतायत, विचारतायत की ह्या पर्समध्ये ठेवली का, इथे कपाडात आणून ठेवली का, डाव्या हाताने ठेवली गेली असेल, इथे पैसे गायब झाले, काहीच आयडिया नाही. त्यानंतर आजारी पडायला लागले लोक, रॅन्डम, एक आजारी नंतर दुसरा आजारी, आणि हे कंटिन्युअस चाललंय. कधी कधी इतपत की हॉस्पिटलला जायला लागतंय. हे तरी एक मॅनेजेबल लेवलला.
त्यानंतर कुठल्या 2-3 लोक आली आणि केस ठोकली. ह्या माणसाने आमचे पैसे घेतलेत, उलट ह्या माणसाने आमचे पैसे घेतलेले आहेत, काहीतरी आय थिंक 1-2 कोटीचं. बापरे. 1-2 कोटी ह्याने घेतलेत आणि तो परत करत नाहीये म्हणून केस ठोकली. पोलीस येऊन घेऊन गेले. मी पैसे कुठे घेतले तुमचे, मी तुम्हाला ओळखत पण नाही, माझेच पैसे माझे पैसे गेलेले आहेत आणि मी इथे माझे पैसे शोधतोय आणि तुम्ही म्हणतात मी 1-2 कोटी घेतले. 1-2 कोटी घेतले असतील तर माझी फॅक्टरी आता जी खालती आहे ती बंद पडली नसती, घर माझं जरा मोठं असतं, सगळं असतं. गेले कुठे मग ते पैसे नाही माहिती. ह्या सगळ्या फायनान्शियल इश्यूज मध्ये ते होते की खूप इश्यूज चाललेत, आम्हाला समजत नाही काय होतंय, कोण करतंय का काय करताय, काहीच आयडिया येत नाहीये. म्हटलं ठीक आहे मी येतो म्हटलं. सो हरिद्वारला गेलो मी. तिथे बसलो, बघितलं काय होतंय आणि एनर्जी सापडल्या तिथे इन्व्हेस्टिगेशन मध्ये. त्यांचीच एक रिलेटिव्ह होते, जवळचे होते, त्यांनी काहीतरी केलं होतं. अच्छा, करंट टाइप्स केलं होतं आणि त्या ह्याच्यात ते आता गंगा किनारी ते अघोरी आणि हे ते खूप जास्त स्ट्रॉंग असतात ते. सो त्यांना तो एक कोणतरी माणूस असं सापडला होता ज्यांनी त्या वशीकरणने ह्यांचं माइंड अख्खं कॅप्चर केलं होतं एवढं की ही डिड नॉट नो की त्याच्यावरती तो प्रॉब्लेम येतोय. अँड ही हॅड टेकन मनी, ऑल द मनी फ्रॉम हिम. त्या 2 लोकांचे पण पैसे घेऊन त्यांनी दुसऱ्याला ट्रान्सफर करून टाकले होते. अच्छा, म्हणजे ते 1-2 कोटी सुद्धा सगळे. आणि हे म्हणजे त्यानंतर ते झालं, तो क्लिअर केला. त्याच्यानंतर आम्ही बसून फक्त तिकडनं क्लिअरन्स केले. आम्ही काय आता पैसे परत आणून देऊ शकत नाहीत, ते गेलेले आहेत ते गेले आहेत, किंवा आम्ही उलट वशीकरण वगैरे काही करत नाही की त्यांच्यावरती करून आम्ही तुमचे पैसे लोटू वगैरे, आम्ही त्या गोष्टी तर आम्ही करतच नाही. सो हे परत नाही व्हायला पाहिजे पुढे, म्हणून मग आम्ही ते स्टेप्स घेतले, त्यांना त्या ह्याच्यात केलं. आणि हे सगळं करत असताना एक कुबट वास जो येतो ना तसा यायला लागला किचनच्या बाहेरच्या साईडने. आणि सडलेला कुबट, उंदीर मेल्यानंतर कसा वास येतो ना तसं किचनच्या बाहेरच्या साईडने वास येत होता. आम्ही म्हटलं हा एकदम असा नाकात घुसत होता इतका वास. जाऊन बघतोय काय तिथे आहे का, काही पडलंय का, काहीच नाही. आणि एकतर हे फर्स्ट फ्लोअर वरती होतं, खालती त्यांची फॅक्टरी होती वरच्या फ्लोअरवर. म्हटलं काहीच नाहीये. आणि त्यांचा कुत्रा होता ब्लॅकी, तो येऊन बाजूला बसला माझ्या. तोपर्यंत त्याच्या इथे होता. तो जरा घाबरून असा येतात ना, तो येऊन असं बाजूला बसला. अरे काहीतरी वाटतंय मला, काहीतरी भीती वाटते मला, लगेच सेन्स होतं. ते डॉग्सना सेन्स होत असं. तो आला बाजूला बसला, मी हात फिरवत होतो, म्हटलं बघूयात काय आहे ते. सो मी होतो, अंकित शर्मा म्हणून माझा जो स्पिरिच्युअल डिपार्टमेंटचा हेड आहे. सो आम्ही दोघे गेलो होतो, कारण हरिद्वार म्हटलं स्पिरिच्युअलिटी म्हटलं की आम्ही दोघं अगदी तयारच असतो. सो आम्ही दोघं गेलो होतो इन्व्हेस्टिगेशनसाठी. तो त्या किचनच्या इथे, मी इथे लिव्हिंग रूम मध्ये आम्ही बसून मग ते करत होतो क्लिअरिंग. आणि ते सगळं झालं आणि फर्स्ट साईन आम्हाला जी मिळाली की हा आता क्लिअर झालेलं आहे सगळं आहे, की ब्लॅकी उठून परत गेला आपलं खायला आणि फिरायला लागला. ओके, क्लिअर झालंय. त्याच्यानंतर एक 1.5 ते 2 वर्ष झाली असतील आम्ही हे ब्लॉक केलं. 2 वर्षांनी ज्या व्यक्तीने केलं होतं शी पास्ट अवे. कसा गेला तो, काही अपघात का अटॅक वगैरे? मेडिकल इश्यूज आहे गेस काहीतरी. म्हणजे ते आम्ही विचारलं नाही, ते म्हणले की ती गेली असं कळालं. म्हटलं आम्ही काही केलं नाही त्याच्यात, वी जस्ट ब्लॉक्ड दी एनर्जीज बेसिकली. सो जर कोणी काही करत असेल, काही असेल तर ते ब्लॉक होऊन कदाचित ते रिटर्न गेलं असेल. आणि कर्म तर तसंच असतं की आपण लोकांचं चांगलं केलं किंवा लोकांचा चांगला विचार केला तर आपल्याला ते रिटर्न मध्ये चांगलं मिळतं. तिने वाईट विचार केलेला, ते वाईट तिच्यावरती गेलं आणि तिपटून गेलं. फक्त फायनान्शियल लॉस, मेंटल हेज वगैरे झालं, ते हे झालं.
आता यांनी काय केलं, मग ते घर आणि फॅक्टरी सगळं विकून टाकलं टू क्लिअर ऑफ ऑल दॅट डेट, आणि मग दिल्लीला शिफ्ट झाले. ते अजूनही रेंटवरतीच आहेत. अरे पण आहे आता बरोबर. तुम्ही स्टील आता स्टेबल आहे. स्टेबल आहेत. म्हणजे दुकान होतं हरिद्वार मध्ये, हम्म. घर होतं, ते सगळं विकलं त्यांनी. कारण क्लिअर करायलाच पाहिजे. खरे 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 बरोबर. आणि कोर्टमध्ये तर आपण जाऊन सांगू शकत नाही नाही. की बाबा मला माहिती नाही, वशीकरण केलं होतं आणि मग मी पैसे दिले. नाही. सो हा एक किस्सा झाला होता. तुम्ही जेव्हा इन्व्हेस्टिगेशन केलं तेव्हा तुम्ही कम्युनिकेट केलं का एनर्जी सोबत, का तुम्हाला कसं आम्ही समजलं की हे कम्युनिकेट केलं. म्हणजे आम्ही बेसिक कसं असतं की स्पिरिच्युअलिटीच्या ह्याच्यात आम्ही एक सेन्स करतो की हे असू शकतं असं वाटतंय. आपल्याला क्लिअर सिग्नल्स आले तरी कधी कधी आपल्याला वाटतं की अरे माझा माइंडचा खेळ आहे का. सो आम्ही ते कन्फर्म करतो थ्रू गॅजेट्स. तर असं काही वाटलं की ह्या व्यक्तीने पाठवलंय असं वाटतंय, आम्ही विचारतो तुम्हाला ह्या व्यक्तीने पाठवलंय का. हो असेल तर अशी साईन द्या. म्हणजे त्यांना काही व्यक्तींना डाऊट होता ऑलरेडी त्या फॅमिलीमध्ये. हा म्हणजे त्यांनी सांगितलं की असं असं आम्हाला वाटतंय, हे ह्यांना म्हणजे आमचं बघ होत नाही चांगलं झालेलं वगैरे. मेन सस्पेक्ट हे आहे ते आहे, 2-3 जणांनी सांगितलं ते होते. हे असं अशा लोकांनी पाठवलंय का, तुम्हाला कोणाच्या थ्रू पाठवलं गेलंय का, ज्यांनी केलेलं आहे त्यांच्याकडे जे आले होते ते हे होते का, ते होते. असं करून आम्ही जेव्हा विचारलं त्याच्या ह्याच्यातनं आम्हाला ते कळालं की ओके हे आहे. आणि युजली आम्ही ते करत पण नाही की जी व्यक्ती आहे कोणीतरी काहीतरी केलं असेल, क्लोज केलं, तुम्ही क्लिअर झालात ना, तुम्हाला मेंटल किंवा फिजिकल जे काही इश्यूज असतील झालेले ते क्लिअर झाले, इट्स ओके, आता ह्याच्या पुढे होणार नाही. सो डोंट गेट इन टू कोणी पाठवलंय का पाठवलंय आणि हे ते सगळं आपण क्लेन्झिंग केलंय, क्लिअरिंग केलंय. बी हॅपी अँड यू कंटिन्यू विथ युअर लाईफ. कारण आपण मग ते परत मनात धरून बसतो की त्यांनी माझ्यासाठी हे असं केलं होतं. सो दॅट ऑल्सो बिकम्स कर्मा अँड युल हॅव टू कम बॅक अगेन टू रिलीज दॅट कर्मा. ओके, तर मग ते बरोबर नाही ना, आपल्याच लाईफसाठी ते बरोबर नाहीये, मग कशाला उगाच. म्हणून मी त्या एनर्जीशी बोलायला जात नाही शक्यतो. पण ह्या सिच्युएशन मध्ये आय डिसाइडेड की आपल्याला जर काढायचं असेल, जर बघायचं असेल की पैसे कुठे गेले, जर समजू शकत असेल तर आपण बघू. बरोबर. म्हणून कारण अमाऊंट खूप जास्त होती, त्यामुळे म्हटलं की बघू, म्हटलं आपण काय करायचं. आणि मेन तो डिसिजन मी हा घेतला कारण त्या मुलीची आई म्हणजे तिने कॉल केला मला. मी वर्कशॉप घेत होतो माझं पुण्याला, आणि वर्कशॉपच्या मध्ये ब्रेक होता तेव्हा तिच्या आईचा कॉल आला मला की बेटा आप कुछ कर सकते हो क्या. मतलब अरे क्या हुआ बताओ. बेटा वो पुलिस आ गए थे, इसके पापा को लेके गए हैं, मुझे कुछ समझ में नहीं आ रहा है क्या करना है. म्हटलं काय झालं. मी असं असं झालं होतं, त्यांनी कंप्लेंट केली आहे आणि ते घेऊन गेलेले आहेत. म्हटलं ठीक आहे, मी लगेच यायला बघतो, जसं लवकरात जमेल तसं मी करून घेतो. मी लगेच आय थिंक एक नेक्स्ट वीकेंड वर समथिंग गेलो होतो, ते क्लिअर करून घेतली. ती एनर्जी होती ती म्हणजे एक स्त्री होती, माणूस होता कोण, म्हणजे तसंच. इट वॉज अ मेल. ओके. आणि ते कम्युनिकेट करायला लगेच रेडी होतात का तुम्हाला काहीतरी तुमची ताकद किंवा बाकीच्या गोष्टी त्यांना शो करायला लागते? नाही, कसं आहे की हे एनर्जीज आहेत. जर तुम्हाला माहिती असेल की तुमच्याशी तुम्ही आहात किंवा तुमच्याशी संवाद साधायला फार लिमिटेड लोक आहेत, तर तुम्ही बोलतो. ओके, तर तुम्हाला माहिती असेल की सगळ्यांशी तर मी बोलूच शकत नाहीये. देर आर सर्टन पीपल हु अंडरस्टँड आय एम देअर आणि मी त्यांच्याशी बोलू शकतो. जर ती व्यक्ती समोर असेल तर मी बोलायला रेडी होऊन जाणार लगेच. सो म्हणून ते बोलायला रेडी होतात. बरोबर. काही काही असतात जे बोलायला नसतात रेडी युजली, पण इट्स म्हणजे 1 in 10. बरोबर. किंवा मग त्यांचं काही असेल का रेस्ट्रिक्शन, लाईक ज्यांनी पाठवले त्यांनी पण दबाव टाकला असेल की कोणी आलं आणि तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही अजिबात बोलायचं नाही, कारण शेवटी ते त्यांचे गुरु आहेत ज्यांनी पाठवले त्यांना. ते गुरु नसतात. गुरु म्हणजे त्यांनी ते काय असतं की एक प्रॉमिस असतो की
तू हे कर, मी तुला असं सोडवीन. बांधून ठेवलेले टाइप्स असतात काइंड ऑफ थिंग. की तू ह्या व्यक्तीचं असं असं करायचं, हे तुझं काम आहे, हे तू जर काम केलंस तर मग मी तुला सोडवू शकतो, मुक्ती देऊ शकतो. माझ्यासाठी तू काहीतरी कर, मी तुझ्यासाठी करेन. बरं. हे आपलं कर्म, कार्मिक बंधन. ओके. असं म्हणून मग ते हो ना? त्या अँगलने त्याला नेऊन ते मजबुरी करवतात. खाते त्यांनी केलं. त्यांचा काही एंड गोल होता का परत? म्हणजे आता त्या पैशांची spiritचं death. हा, की काही करून आणखीन कसा त्रास देता येईल त्रास ते देतो वगैरे. किंवा आता So फायनान्शियल आम्ही- लॉस झाला, आता पुढे बाबा मारून टाकायचं किंवा अजून काहीतरी रोग मारून लावायचे, टाकायचं असं हे काही नाही करत ते. आजार वगैरे लावायचे, असं काहीतरी. आजारी पडणं, मेंटल फटीग, मेंटल स्ट्रेस, ह्या सगळ्या गोष्टी होतात. भीती येते. एन्झायटी ह्या मानसिक सगळ्या रोग आले की सगळं हा, झालं. ते तसं होतं. स्लो किलिंगचा प्रकार असेल हा. असं म्हणता येईल. म्हणजे ते त्याप्रमाणे होतं. ओके ओके. म्हणजे डायरेक्टली असा कोणी गळा दाबून मारतय किंवा चाकू उडून येते आणि पोटात खूप असते वगैरे, असं काही नाही होत. ते त्या ह्याच्यात जात नाही. पण माइंड वरती कंट्रोल करून हे करून ते करून ते फार ऍट दी एंड गोल तो असतो, पण एक स्लो प्रोसेस असतो. हा, तो त्या ह्याच्यात जातो. मेंटली डिस्टर्ब माणूस आत्महत्या सुद्धा करू शकतो किंवा दुसऱ्याचा जीव येऊ शकतो किंवा बऱ्याच गोष्टी असतात घरात. अगदी. काही असेल तर खूप टेरिफाईंग अनुभव होता की असं एक सेटल कुटुंब, एक फॅक्टरी, म्हणजे ते तरी 1 करोडपती लेवलचे लोक होते आणि पार आता भाड्याच्या घरात राहत आहेत. खूप कठीण आहे असं काही. आणि थँक्यू सो मच, तुम्ही तिथं गेलात आणि एक सायंटिफिक पद्धतीने किंवा स्पिरिच्युअल पद्धतीने त्यांना हेल्प केली. जर लवकर त्यांना आयडिया आली असते तर अजून बेटर झालं असतं. पण ऍट एंड कसं असतं, ते जोपर्यंत आय थिंक 1-2 आठवड्याच्या ह्याच्यात सगळं झालं. सगळं झालं, एकदम फास्ट प्रोसेस केली त्यांनी. कारण जवळच्या व्यक्तीला बऱ्याच गोष्टी माहिती असतात. सो प्रोसेस कशी खेळायची, गेम कसा टाकायचा त्यांना माहिती आहे की अगदीच. कसं, आणि याचे पैसे कुठे आहेत, म्हणजे कोणते कोणते ऍसेट्स आहेत, तेही जरा So- आयडिया असते. त्यामुळे तो खूप भयानक असा अनुभव होता. मला जर दादांची हेल्प लागली तर मी खाली एक नंबर मेन्शन करतो, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. सो आय होप तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल. असेच एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचे विसरू नका. स्टे ट्यून फॉर मोर अपडेट्स. दादा, थँक्यू सो मच, तू Welcome. इथं आलास आणि आपण परत एकदा भेटूयात आणि काही नवीन अनुभव तुझ्याकडे जे असतील ते नक्कीच आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना ऐकायला आवडतील. Yes. थँक्यू. Welcome.